राज्याच्या सत्ता स्थापनेसाठी मुंबईचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो। मुंबईत विजय मिळवणारा पक्ष किंवा आघाडी राज्याचा सत्तेवर नियंत्रण मिळवण्यास सक्षम होतो। यावर्षी मुंबईत जोरदार स्पर्धा होत आहे। महायुती आणि महाविकास आघाडी दोनही पक्ष मुंबईवर अवलंबून आहेत। मुंबईत भाजप आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र। मुंबईत विधानसभा मतदारसंघ 36 आहेत आणि राज्याची सत्ता स्थापन करण्यासाठी मुंबईतील आमदारांची संख्या महत्त्वाची असते। 1978 पासूनच्या निकालांवर नजर टाकल्यास मुंबईत जास्त जागा मिळवणारा पक्ष किंवा आघाडी राज्याचा सत्तेत जातो। 1978 मध्ये जनता पक्षाने सर्वाधिक आमदार निवडून आणले आणि त्यावेळी पुलोदचा प्रयोग केला गेला। 1980 आणि 1985 मध्ये काँग्रेसला मुंबईत यश मिळाले। 1990 मध्ये शिवसेना भाजप युतीने काँग्रेसचे वर्चस्व मोडले। 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीला सत्ता मिळाली आणि मुंबईत एकतर्फी विजय मिळवला। 1999 मध्ये राज्यात सत्तांतर झाले तरी मुंबईत शिवसेना भाजपचं वर्चस्व राहिलं। 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सत्ता मिळाली आणि मुंबईने काँग्रेसला पसंती दिली। 2014 मध्ये भाजपने स्वबळावर मुंबईत जास्त जागा जिंकून सत्ता मिळवली। गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने युती केली आणि मुंबई जिंकली, पण नंतर दोनही पक्षांनी वेगवेगळे रस्ते पकडले। शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईतील राजकीय परिस्थिती बदलली आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला एकनाथ शिंदे यांनी आव्हान दिले आणि अनेक शिवसेना आमदार, माजी नगरसेवक आणि शाखा प्रमुख शिंदे यांच्या पथ्यावर गेले। दोनही गटांनी आपली शिवसेना खरी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। लोकसभा निवडणुकीत मुंबईतील 6 जागांपैकी ठाकरे गटाने 3 तर शिंदे गटाने 1 खासदार निवडून आणला। शिंदे गटाचे वायकर फक्त 48 मतांनी विजयी झाले। महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली होती। शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईत झालेल्या लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुकीत आणि विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाने यश प्राप्त केले आहे। उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेसाठी हे समीकरण कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय। मुंबईत भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात तुफान स्पर्धा आहे। काँग्रेसला मुंबईत चांगले यश मिळवण्याची आशा आहे। महायुतीच्या दृष्टीने मुंबईत भाजपचा प्रभाव जास्त आहे। शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे मुंबईतील मतदारांची तेवढी मोठी ताकद नाही। शिंदे गटाच्या यशाची सर्वकडी ठाकरे गटाच्या मतांवर अवलंबून आहे आणि ठाकरे गटाच्या मतांची फोडणी शिंदे गट किती यशस्वीरित्या करतो यावरच सगळा परिणाम होईल। शिवसेना ठाकरे गटाला भाजप, शिंदे गट आणि मनसे यांसारख्या विविध पक्षांसोबत लढावे लागले। मुंबईत मनसेने आपली ताकद दाखवली आहे आणि मनसे किती ठाकरे गटाच्या मतांमध्ये प्रवेश करेल यावर सर्व समीकरण अवलंबून आहेत। लोकसभा निवडणुकीत भाजपची पारंपरिक मते शिंदे गटाकडे गेली, पण शिंदे गटाची मते भाजपकडे गेली नव्हे तर ठाकरे गटाकडे गेली। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात मते एकमेकांकडे हस्तांतरित होण्याचे मोठे आव्हान असणार आहे। मुंबईत मराठी, हिंदी, गुजराती, उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांचे मोठे योगदान आहे। त्याचप्रमाणे दलित मतदार देखील महत्त्वपूर्ण आहेत। मुंबईत मराठी, हिंदी, गुजराती, उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांचे मोठे योगदान आहे। त्याचप्रमाणे दलित मतदार देखील महत्त्वपूर्ण आहे। लोकसभा निवडणुकीत मुंबईतील 6 जागांपैकी 4 जागा महाविकास आघाडीला तर 2 जागा महायुतीला मिळाल्या। त्यावेळी दलित आणि मुस्लिम मतांमध्ये मोठे विभाजन झाले होते। लोकसभेतील मतांचा कल पुढील निवडणुकीत कायम राहील का हे मुंबईच्या निकालावर प्रभाव टाकणार आहे। ठाकरे आणि शिंदे गट एकूण 21 जागांवर समोरासमोर आहे। मागाठाणे, विक्रोळी, भांडूप, जोगेश्वरी, दिंडोशी, अंधेरी पूर्व, चेंबूर, कुर्ला, माहीम, वरळी, भायखळा या 11 ठिकाणी शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गटाचे उमेदवार एकमेकांविरोधात लढत आहेत। महायुतीमध्ये शिंदे गटाला दुय्यम स्थान आहे। महाविकास आघाडीत ठाकरे गट मुंबईत 21 जागांवर निवडणूक लढवतो आहे। धारावी हे आपल्याला प्रचार सभेमध्ये अनेक वेळा ऐकायला येत आहे।
अनेक नेते धारावीला घेऊन भाष्य करतात. मुंबईतील शहरी समस्या, वाहतूक, रेल्वे, मेट्रो यासारखे मुद्दे प्रचारात मागे पडले आहेत. प्रचार मुख्यतः धारावीच्या पुनर्विकास आणि अदानी यांच्या मुद्द्यांभोवती फिरत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली. त्यावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने आपला विरोध व्यक्त केला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.